टोटल एकूण क्षेत्र किती आहे? आता म्हणजे माझं आलं क्षेत्र आता एक 2 एकर आहे. द्राक्ष बाग एक 5 एकर आहे आणि ऊस क्षेत्र एक 15 एकर आहे. बरं बरं बरं. आता माऊली ॲग्रोचं जे ॲग्रोटॉप सेंद्रिय खत आहे आता किती वर्ष वापरताय तुम्ही? आता कसं झालंय, आम्ही तसं बघायला तर एक तसं 2च वर्ष झालं वापरतोय. बरं तर 2 वर्षात आम्ही गेल्या वर्षी आम्ही शेवटच्या टप्प्यात द्राक्ष बागेला वापरलं होतं. बरं तर आम्हाला त्याचा फायदा असा झाला की माल जे डल पडते किंवा मार्केटिंगला ज्याला मार्केटला माल पोहोचतोय त्याला थोडंसं ढिला पडतोय माल, म्हणजे किपिंग क्वालिटी राहत नाही. तर ते राहायला मदत झाली आणि आम्हाला माल अवरेज निघायला जरा बऱ्यापैकी वाटल्यानंतर यावर्षी आपण पूर्ण क्षमतेनं सगळं वापरलं. वापरलेलं आहे. आता हे आलं पीक जे दिसतंय हे आल्या पिकासाठी तुम्ही आलं पीक पहिल्यांदाच केलेलं आहे? हां, हे आता रान जमीन नवीन करून पहिल्यांदाच आपण ह्यात आलंच पीक केलं. बरं म्हणजे आल्यासाठी तुम्ही आपला प्रोडक्ट वापरला ॲग्रोटॉप? हां, म्हणजे आल्यासाठी मी काय केलं की सुरुवातीला एकरी 10 पोते मी ॲग्रोटॉप वापरले माऊली ॲग्रोचे. परत सर्वसाधारण 60 ते 70 दिवसाला परत आणि एक 10 पोते वापरले आणि आत्ता परत 80 ते 90 दिवसाला परत आम्ही सर्वसाधारण एक 5 पोते वापरले. एक टनच एक 25 पोते वापरलेत जे आमचे ॲग्रोटॉपचे. आणि माझ्या डोक्यात 120 ते 35 दिवसात एक 5 पोत्याचा एक डोस टाकावा असे एक डोक्याचा विचार आहे. बरं खरं आम्हाला हा ह्याच्यात त्याची उंची बाकीचं स्टंप जर म्हटलं तर स्टंप आम्हाला जाड चांगली मिळाली. बरं 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 म्हणजे स्टंपला जाडी वगैरे चांगली आहे. बरं आणि मी म्हणजे आता तसं बघायला गेलं तर आलं मी पहिल्यांदाच केलंय. बरं. आल्या पिकातलं आपल्याला काय माहित नाही पहिल्यांदाच. पण तरी पण इतर प्लॉटपेक्षा इतर प्लॉटपेक्षा म्हणजे समाधान आहे. बरं बाकीच्या तुलनेत आपलं बरं आहे ना, बाकीचे जे आपण वापरलेले प्लॉट आहेत त्याच्यापेक्षा चांगलं आहे. बरं म्हणजे तुम्ही या सर्व पिकासाठी तुम्ही पूर्ण समाधानी आहे? हो हो हो, काही झालं. ओके, धन्यवाद. नमस्कार.